एवढ्याशा झुरळामुळे अस्वस्थ झालास जयंत, पण आता लवकरच मी तुझी सुद्धा तशीच अवस्था करणार आहे. आजवर मला माझ्या घरच्यांना जो काही त्रास दिलायस ना, त्या सगळ्याचा बदला घेणार आहे मी. तुला वाटत असेल मला काहीच आठवत नाहीये, पण नाही, असं नाहीये जयंत. तू केलेला प्रत्येक छळ, तुझा तो विकृत चेहरा, तुझ्यामुळे वाटलेली भीती, हे सगळं काही माझ्या मनावर कोरलं गेलंय आणि ते सगळं स्पष्टपणे आठवतंय मला. आजवर मला खूप टॉर्चर केलंस ना जयंत, पण आता तू बघशील माझा टॉर्चर पॅटर्न. एकदा तुझ्या तावडीतून सुटले होते, पण परत मला तुझ्या जाळ्यात अडकवलंस, माझ्या घरच्यांना फसवलंस. तुला वाटत असेल जयंत, तुझ्याशी लग्न करून मी या घरात सुखाचा संसार थाटायला आली आहे, पण नाही. आता आपल्यात प्रेमाचं नातं नसेल, आता आपल्यात नातं असेल ते फक्त आणि फक्त सुडाचं. आजवर तुझ्यामुळे झालेल्या प्रत्येक मनस्तापाचा, प्रत्येक अश्रूचा बदला घेणार आहे मी. तुझ्या त्या भयंकर नीच वृत्तीचा कायमचा आणि संपूर्णपणे नायनाट करण्यासाठीच मी हा जीवघेणा खेळ रचलाय जयंत. माझ्या निरागस आयुष्याची राखरांगोळी केलीस ना, त्याची किंमत मी तुला भोगायला लावणारच. अँड फॉर दॅट आय एम नॉट रिअली सॉरी माय डार्लिंग. नाही, तुला वाटत असेल तू त्याच आधीच्या साध्या बोळ्या जानूशी लग्न करून तिला या घरात घेऊन आलायस. नाही, चुकतोयस तू. आता मी ती जान्हवी नाही, ही जान्हवी लक्ष्मी सारख्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या, नेहमी खऱ्याची बाजू घेणाऱ्या आईची लेक आहे. भावनासारख्या खंबीर स्त्रीची बहीण आहे. आणि आता तुला माझ्यापासून कोणीच वाचवू शकत नाही जयंत, अगदी तो देवही नाही. कारण त्याच देवाचा आशीर्वाद घेऊन मी माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे. तेव्हा आता माझ्या मनात नक्की काय सुरू आहे याची कल्पना फक्त तुला आहे. मी हे सगळं का आणि कशासाठी करते याचं उत्तर तुला माहिती आहे. इतके दिवस विश्वा मला ज्या गोष्टीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत होता, ते सगळं काही आता मला आठवतंय. माझा आणि जयंतचा भूतकाळ मला स्पष्ट आठवतोय. मगाशी जेव्हा गुरुजींनी सांगितलं तेव्हा जयंतने त्यांच्याकडे आमच्या लग्नासाठी आशीर्वाद मागितला, पण मी तुझ्याकडे आमच्या लग्नासाठी आशीर्वाद मागणार नाहीये. तर जयंत सारख्या पापी गुन्हेगार माणसाचा चेहरा सगळ्यांसमोर आणण्यासाठी मला आशीर्वाद दे. देवा, ह्या वेळेस मी जयंतच्या खोट्या रूपाला भुलून त्याच्याशी लग्न केलेलं नाहीये, तर त्याचं खरं रूप सगळ्यांसमोर आणण्यासाठी मी त्याच्याशी लग्न केलंय. आजवर तू मला प्रत्येक वेळी साथ दिलीस, माझ्या पाठीशी उभा राहिलास. आज तुझ्या समोर मी शपथ घेते, ही जान्हवी जयंतला त्याच्या पापाची, त्याने केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा भोगायला लावणारच. जयंत सर, जयंत सर, द्या इथे, मी तुम्हाला मदत करते, द्या बघ. नाही जानू, तुझा या घरातला पहिला दिवस आहे. तुला वाटतं मी तुला काम करू देईन? तू बॅग का भरते? कारण तुम्ही आणि वरद त्या घरी जाताय. कोण म्हणाल? उलट मी तर म्हणत होतो इथेच राहूया. अजून 4 दिवस तरी इथेच राहूया जरा. नाही हं? इथे अजिबात राहायचं नाहीये तुम्ही.
जानूच्या लग्नासाठी आला होतात ना, मग लग्न झालं आता, त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी जा. आणि तसंही ते घर काय रिकामं ठेवण्यासाठी बांधलंय का आपण? मला राहायचंय इथे. का? आठवड्याभरापूर्वी तुम्हीच म्हणाला होतात ना की या घरात पाऊलही ठेवणार नाही म्हणून. तमाशा केला होतात. मग आता तुम्हाला इथे राहायचंय. आणि तुम्ही असंही म्हणाला होतात की या घरात तुला मोलकर्णीसारखी वागणूक मिळतेय. आता तुम्हाला इथे गड्यासारखी वागणूक मिळेल याची भीती नाही वाटत आहे? ए वीणा, उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस, कळलं ना? हा, हे माझं घर आहे, मला माझ्या घरात राहायचंय. अगं बाई, हो का? यावर तर माझा विश्वासच बसत नाहीये. आणि तुम्ही कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केलात ना, तरीही बसणार नाही. त्यामुळे ही बॅग घ्या आणि निघा. आणि जाताना देवाला नमस्कार करा. आई बाबांना पण घ्या. घ्या. या लवकर बाहेर. घरी जाऊन काय करू? एक तर जेवणाचे वांदे. इथे मस्त 4 दिवस राहिलो असतो, चांगलं चांगलं खाल्लं असतं, आईच्या हातचं खाल्लं असतं. बघवत नाही या बाईला. तिकडे म्हणजे दिवसभर काम लागतात. सकाळी उठा, केर काढा, सगळं आवरा, वरदला उठवा, त्याला तयार करा, त्याला शाळेत पाठवा, त्याआधी जेवण करा, मग घरचं करा, मग स्वतःच्या ऑफिसला जा, तिकडची कामं करा, तिकडून घरी येऊन परत तीच कामं परत परत करा, त्याला झोपवा, वरदला, शेवटी सगळं मलाच करा. जानू, जैन सर, आज लग्नामुळे खूप दगदग झाली आहे आणि डोकं पण खूप जड झालंय माझं. मी झोपू का प्लीज? येस ऑफकोर्स. यू नीड टू रेस्ट. सॉरी जैन सर. यू डोंट नीड टू बी सॉरी. हा, पण माझी फक्त एकच रिक्वेस्ट होती. तू प्लीज माझ्याकडे पाठ करून झोपू नकोस. तुझा चेहरा कायम माझ्या डोळ्यासमोरच राहावा असंच वाटतं मला. गुड नाईट जानू. जयंत, या घरात मी तुझ्याबरोबर संसार करायला नाही, तुला धडा शिकवायला आली आहे. आपल्यातलं हे अंतर आयुष्यभर असंच राहील.